जीवनात एकदा तरी मेडिटेशन केलं पाहिजे मित्रांनो, कारण की मेडिटेशन खूप साऱ्या गोष्टी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। मी आलोय आज धम्मगिरी इंटरनॅशनल विपश्यना सेंटरला इगतपुरी येथे। हे आहे इथले एंट्रन्स आहे आणि तुम्ही इथे जाऊ शकता। तर इथे येण्याचा टायमिंग आहे सकाळी 10 वाजेपासून तर तुम्ही 5 वाजेपर्यंत येऊ शकता। आणि ही आहे विजिटिंग गॅलरी आणि इथे तुम्ही ही पूर्ण गार्डन आहे, इथे तुम्ही फिरू शकता। जे पण विजिटर आहे त्यांच्यासाठी इथे हे गार्डन बनवलेलं आहे। या गार्डन मध्ये तुम्ही फिरू शकता। इथे तुम्हाला वाटलं तर तुम्ही फोटो वगैरे पण काढू शकता, पण तुम्ही डायरेक्ट विपश्यना सेंटर जे वरती आहे तिकडे तुम्ही जाऊ शकत नाही। तर मित्रांनो, तुम्ही गॅलरीत आला ना, विजिटिंग गॅलरी, तर तुम्हाला फोटोग्राफी अलाउड नाही। आम्ही मध्ये गेलो होतो त्याच्यामुळे तिथं फोटोग्राफी अलाउड नाही। मला तुम्हाला दाखवता नाही आलं, तुम्हाला बाहेर दाखवून देतोय बघा। हे आहे अशोक स्तंभ आणि इथे ना मध्ये तुम्हाला किंवा तुम्ही इथं मध्ये पुस्तक, तुम्हाला सीडी पाहिजे सीडी पण खरेदी करू शकता। आणि हा बघण्यासाठी चांगला आहे, पण मग तुम्ही फक्त या आपल्या गार्डन मध्ये फिरू शकता। एवढ्या गार्डन मध्ये तुम्ही फिरू शकता। टायमिंग आहे 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत। आणि तुमच्याकडे कोर्सची ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल, तुमचा कोर्सला नंबर लागलेला असेल तर तुम्ही या पाठीमागच्या रस्त्याने वरती जाऊ शकता। वरती अजून एक गेट आहे, तिथे तुमची चेकिंग होईल तरच तुम्हाला सोडेल, अदरवाईज तुम्हाला सोडणार नाही। बाकी तुम्ही चांगले बघण्यासाठी चांगले। हे बघा, हे एंट्रन्स आहे, हे एंट्री गेट आहे, इथं तुम्ही एंट्री करू शकता आणि इथे एवढं तुम्ही फिरू शकता। जीवनात एकदा तरी मेडिटेशन केलं पाहिजे मित्रांनो, कारण की मेडिटेशन खूप साऱ्या गोष्टी या समजतात, खूप साऱ्या गोष्टींवरती कंट्रोल येतं। तर जीवनात एकदा तरी मेडिटेशन केलं पाहिजे। तर मित्रांनो, बस आजचं एवढंच। व्हिडिओ मध्ये आवडला असेल तर नक्की फॉलो करा।